मिरज प्रभाग 7 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा जोरदार प्रचार शुभारंभ। आकाराम बापू कोळेकरांची भव्य रॅली। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आकाराम उर्फ बापू कोळेकर यांच्या प्रचार रॅलीचा आज उत्स्फूर्त आणि जल्लोषात शुभारंभ झाला। शेकडो कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत हलगीच्या गजरात घोषणाबाजी करत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार रॅली दरम्यान उमेदवार आकाराम कोळेकर यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या। पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांना प्राधान्य देत ठोस विकास आराखड्याच्या आधारे ही निवडणूक लढवली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सर्वसाधारण गटातून उमेदवारी असलेले आकाराम उर्फ बापू कोळेकर हे स्थानिक, तरुण आणि टर्फतदार नेतृत्व म्हणून ओळखले जात असून या रॅलीतून त्यांना प्रभागातील नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले। समतानगर, माणिकनगर यांसह परिसरातील नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या लिफाफा या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून आकाराम बापू कोळेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 7 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। मी प्रभाग क्रमांक 7 मधून मागासवर्गीय ब गटातून ही निवडणूक लढवत आहे। माझी निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी माझी प्रमुख निवडणूक लढवणं आहे। तरी मी प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवत आहे, तरी या जनतेनं मला एकदा काम करण्याची संधी द्यावी आणि तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी आहेत मला पाठिंबा दिले आहेत, त्यांचेही मी खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरे 2 उमेदवार संध्याताई आवळे व चंदनशिव दादा हेही इथं आलेले आहेत, त्यांचेही मी आभार मानतो।